तर तुम्हाला काय वाटतं, विद्यार्थी म्हणून आता आपण पाहिलं असेल की मराठी सक्ती करावी असा जो एक मुद्दा येतो, विद्यार्थी म्हणून तुम्हाला काय वाटते, खरंच मराठी भाषेची जे बाहेर राज्यात लोक येतात, विद्यार्थी येतात, त्यांच्यावर सक्ती असली पाहिजे? तसं पाहिलं तर मराठी सक्ती केल्यानंतर लोक सक्ती आहे म्हणून शिकतील, पण त्यात जो आनंद आहे, जो बोलण्याचा प्रेमाने बोलली जाते, ते शिकू शकणार नाहीये. ओके, त्यामुळे सक्ती असायला पाहिजे. तुमच्या आता अनेक तुम्ही कॉलेजला कुठे एमएमसी MMC काय करताय? जर्नलिझम. जर्नलिझम करताय. अनेक विद्यार्थी असतील जे बाहेरच्या राज्यात आले, जे मित्र असतील, त्यांच्याशी बोलताना कुठल्या भाषेत बोलताय, किंवा त्यांना कधी मराठी शिकवण्याचा प्रयत्न केला, किंवा त्यांनी कधी तुमच्याशी मराठी भाषेत संपर्क साधलाय? ऍक्च्युली मराठी शिकण्याचा प्रयत्न करतात, हा. पण त्यांना असं वाटतं की अवघड आहे भाषा शिकण्यासाठी, त्यामुळे ते जास्त प्रेफर करत नाहीत मराठी. ओके, त्यामुळे त्यांच्याशी जास्त हिंदीमध्ये बोललं जातं. ओके मित्र, तुझं नाव काय? माझं नाव ऋत्विक राजपूत. आणि तू काय करतोस? MMCC मध्ये सेकंड इयरला जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन. तर तुला काय वाटतं, आता तू जर्नलिझमचा विद्यार्थी आहे, त्यामुळे तुला चांगलं माहित असणार आहे की मराठी सक्ती करावी न करावी हा जो काही वादविवाद सुरू आहे. विद्यार्थी म्हणून तुला काय वाटतं, खरंच मराठी भाषा ही सक्तीची केली पाहिजे या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला? आता कसं आहे, आता मराठीमध्ये एक म्हण आहे, जिथे जाऊ ते आपलं गाव. बरं. आपण एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर त्या परिसरातली जुळून घेतो, तिथला भाषा वगैरे सगळं असं शिकतो. आणि जशी गरज असेल तसं माणूस मग त्या त्या भागानुसार स्वतःला हे करतो, स्वतःमध्ये बदल घडवून आणतो, स्वतःला जुळवून घेतो. तर मग इथं आल्यानंतर 10-10 वर्ष, 5-5 वर्ष तुम्ही इथे राहता, त्याच्यामुळे तुम्हाला मग मराठी येणं भाग आहे. कारण तुम्ही ज्या भागामध्ये राहता तिथं 99% लोक मराठीत बोलतात, त्याच्यामुळे तुम्हाला त्यांना मराठी समजते, पण ते बोलत नाही, असा विषय. जो काही मराठी सक्तीचा विषय सुरू आहे, त्याच्याबद्दल एक विद्यार्थी म्हणून तुला काय वाटतं? मी मूळ बीडचा आहे. माझं नाव विश्वजित सरवदे. मी सध्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये MSc शिकत आहे. बरं. तर मला असं वाटतं की सक्ती म्हणजे पूर्णपणे सक्ती असावी असं नाही, पण जे कोणी परराज्यातील उत्तर भारतीय ते आपल्या इथे येत आहेत, ते आपल्या इथं कमवत आहेत. तर महाराष्ट्रातल्या लोकांसोबत त्यांनी कन्व्हर्सेशन करण्यासाठी कमीत कमी त्यांनी आपलं कन्व्हर्सेशन होईन एवढं तरी मराठी शिकलंच पाहिजे. असं नाही, असं म्हणणं नाहीये की त्यांनी पूर्ण मराठीच आत्मसातच करावी, पूर्णच मराठी बोलावं, पण कमीत कमी त्यांनी कन्व्हर्सेशन होईन एवढं तरी मराठी बोललं पाहिजे. जसं की आपण पाहतो विविध समाज माध्यमावर काही उत्तर भारतीय देखील आहेत जे खूप चांगली मराठी बोलतात, आणि त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की आपण ज्या राज्यात राहतोय, जिथं कमवतोय, तिथं आपण त्यांची भाषा स्वीकारली पाहिजे. परंतु असं होताना दिसत नाही ना. आता हा म्हणतोय की सक्ती असू नये, परंतु अनेक वर्षानुवर्षे काही म्हणजे वेगवेगळ्या राज्यात लोक इथं राहतात, इथं त्यांचं आयुष्य जातं, पण तरी सुद्धा ते मराठी बोलत नाहीत. अशा वेळेस काय वाटतं, सक्ती असायला पाहिजे की नाही? मराठीची सक्ती तर नसायलाच पाहिजे, कारण भारत हा देश आपण म्हणतो, वेगवेगळ्या भाषांनी मिळून हा देश बनतो. भारत माता कधी त्यांच्या पुत्रांमध्ये भेद करत नाही, तर आपण कोणी भेद करणार आहे? संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणले होते की आपण प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहोत. भारतामध्ये जेवढ्या काही भाषा आहेत आपण त्यांची रिस्पेक्ट केलीच पाहिजे. पण जेव्हा तुम्ही रोजगारासाठी या ठिकाणी येतात, आता बाबासाहेबांचाच आर्ग्युमेंट घेऊन आपण जर गेलं तर महाराष्ट्र लिंग्विस्टिक स्टेट बाबासाहेब लिहितात की भाषावर प्रांतरचना या देशामध्ये झालेली आहे. भाषावर प्रांतरचना झालेली असताना ज्यावेळेस इथल्या लोकल नागरिकांची जर सोयीसुविधा म्हटल्या तर त्यांच्याशी खेळीमेळीने राहून इथल्या लोकांनी व्यवसाय केला पाहिजे, मोठे झाले पाहिजे. तुझं नाव काय मित्र, तू कुठून आणि तू करतोस काय मला? मी मूळचा परभणीचा, गंगाखेडचा, आणि सध्या मी गोखले इन्स्टिट्यूट मध्ये मास्टरचं शिक्षण घेतोय. माझं नाव अनिकेत भुसनर आहे. अच्छा. आपण अनेक आता तू या गोखले इन्स्टिट्यूट मध्ये शिकतो, म्हणजे अनेक वेगवेगळ्या राज्यात विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी असतील, काही मित्र पण झाले असतील. त्यांच्याशी कधी मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला, किंवा त्यांना कधी मराठी शिकवण्याचा प्रयत्न केला, काय सांग? नक्कीच, या गोखलेमध्ये खूप सुंदर वातावरण आहे. आता इथं अनेक बाहेरचे माझं रूममेट स्वतः बिहारचा आहे, आणि त्याला सुद्धा म्हणजे तो इथं मला म्हणला की मला चांगलं वाटलं ह्या राज्यात येऊन, पण ही जी सक्तीच्या गोष्टी आहेत त्या नाही आवडत लोकांना. म्हणजे तुम्ही स्वातंत्र्य आणि सार्वभौम देशामध्ये कुठल्याही गोष्टीची सक्ती करू शकत नाही, ती भाषेची का असणार. ही डायव्हर्सिफाईड कंट्री आहे, याच्यामध्ये लोकांना स्वतःहून जर भाषा शिकण्याची इच्छा असेल आणि त्यांना आवडतं इथलं कल्चर, तो मला स्वतः मला गुढीपाडवायला की मला पुरणपोळी खावं, मग अशा पद्धतीचे पण लोक असतात. आपण गुंड प्रवृत्तीचे लोक असतात, ते हाताचे पाची बोट सारखे नसतात. मग प्रत्येक लोकाला वेगवेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे. जर तुम्ही इथे येऊन दादागिरी करत असाल तर तुम्ही आम्ही आरेला कार्य पण म्हणणार. तुम्ही इथे येऊन जर आमच्या भाषेचा, आमच्या गोष्टींचा किंवा इथल्या महाराष्ट्रातल्या मातीचा अभिमान दाखवत असाल तर आम्ही तुम्हाला स्वागत करू. आणि तुम्ही आम्ही वेगळे नाहीच आहोत, आपण सगळे एका भारत मातेचे पुत्र आहोत. ओके, तुझं नाव काय मित्र, तू सांग, आणि काय करतोस तू? माझं नाव बालाजी राजमाने. मी सुद्धा गोखले इन्स्टिट्यूटला शिकतो, सध्या MSc फायनान्शियल इकॉनॉमिक्स मी शिकत. तर काय वाटतं, जे काही मराठी सक्ती करावी असा जो मुद्दा येतोय, बरं, हा
वर्षभरातून कधी पण येत असतो, सातत्याने याविषयी बोलत असतात. विद्यार्थी आहेस, तुझ्या संस्थेत शिकतो, तिथं अनेक वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी आहेत, प्रामुख्याने ज्यांची भाषा हिंदी आणि वेगवेगळी आहे. अशा विद्यार्थ्यांना देखील मराठी सक्तीची करावी असं वाटतं. मला असं वाटतं की ज्या राज्यामध्ये आपण राहतो तिथली भाषा येणं गरजेचं आहे, पण ती सक्तीची असावी असं गरजेचं नाहीये. कारण भारत जर पाहिला आपण विविधतेतून नटलेला देश आहे, तर प्रत्येक भाषेला, प्रत्येक प्रदेशाला तेवढाच मान सन्मान, तेवढाच इतिहास आहे. तर इथले जे विद्यार्थी आहेत, माझे अनेक विद्यार्थी आहेत, बिहारचे आहेत, युपीचे आहेत, मित्र आहेत बिहारचे, युपीचे आणि झारखंडचे सुद्धा. तर ते इथं 2 वर्ष माझ्यासोबत राहिले. त्यांना जर आपण सक्तीची म्हणली असती तर ते शिकलेच असते अशी भाषा नाहीये, पण त्यांना आवड आहे, यांना माझा मित्र मराठी आहे म्हणून शिकायचे. तर आता अनेक जे माझे मित्र आहेत ते मला मराठीत म्हणतात, अरे जेवलास का, तू येतोयस का, तुटकी मुडकी का असे ना, पण ती मराठी बोलायचा प्रयत्न करतात. का तर हे आपुलकीची वाटते. बरं. सक्तीची करण्यापेक्षा हे पुढच्याला आपुलकीची कशी वाटेल हे गरजेचं मला वाटतं.